गुरुपौर्णिमा हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे. हिंदू धर्मात गुरुला देवासमान मानले जाते. गुरुला देवाचा दर्जा दिला जातो. या शुभ दिनी गुरूंची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांचा सन्मानही केला जातो. ही गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा ही गुरुपौर्णिमा रविवारी 21 जुलै 2024ला साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो. या दिवशी स्नान, दानासहित इतर गोष्टींचेही खास महत्त्व आहे. असे म्हटले जाते की गुरुच्या कृपेमुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि दुःखाचा नाश होतो. यंदा ही गुरुपौर्णिमा कधी आहे, त्याचा शुभमुहूर्त काय आहे आणि या दिवशी पूजा कशी करावी, चला तर जाणून घेऊयात. गुरुपौर्णिमेला अशी करा पूजा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून सर्वात आधी स्नान करा. त्यानंतर स्वच्छ आणि नवीन कपडे परिधान करावे. त्यानंतर देवाचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. सूर्यदेवतेला पाणी अर्पण करावे. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी बसून भगवान विष्णू आणि वेदव्यास यांच्या मूर्तीची स्थापना करावी. फोटो असतील तरी चालतील. आता त्या फोटोवर किंवा मूर्तीवर फुले, धूप, दीप, अक्षता अर्पण कराव्यात. तुपाचा दिवा लावून आरती करा आणि मनापासून गुरुकवच पठण करावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवाला फळे, मिठाई, खीर किंवा गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता किंवा ज्ञानासाठी उपयुक्त ठरलेल्या पुस्तकाचीही पूजा करू शकता. या दिवशी गरिबांना अन्न, दक्षिणा, कपडे किंवा अभ्यासाशी संबंधित वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमा या दिवशी काय करावे आणि काय करू नये. गुरुपौर्णिमा दिवशी काय करावे. गुरुपौर्णिमा दिवशी महर्षी वेदव्यास यांच्यासमोर तुपाचा दिवा लावावा. सोबत भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी. पिंपळाच्या झाडाला जल चढवून तुपाचा दिवा लावावा आणि श्री हरिविष्णूंचे ध्यान करावे. पितरांच्या नावाने तर्पण करावे. आज श्रीमद भगवद्गीताचा पाठ करावा. सत्यनारायणाची पूजा घालून कथा वाचावी. गुरुपौर्णिमेचा दिवस विद्या किंवा सिद्धीच्या दृष्टीने खूप चांगला असतो. तसेच या दिवशी काहीतरी नवीन चांगले शिकण्यास सुरुवात करावी. केशरचा टिळा लावावा. मंदिरात पिवळ्या वस्तू दान कराव्यात. गुरूंकडून गुरुमंत्र घ्यावा. पिवळ्या पदार्थाचे सेवन करावे. घरातील मोठे व्यक्ती, गुरु, शिक्षक यांचा आशीर्वाद घ्यावा. गुरुपूजनाने बृहस्पती दोष समाप्त होतो. तसेच देवगुरु बृहस्पती यांचे पूजन व मंत्र जप करावा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या मंत्राचा जप करावा. गुरुपौर्णिमा या दिवशी काय करू नये. कोणत्याही प्रकारचे मांगलिक कार्य करू नये. क्रोध, ईर्ष्या, कोणाचाही अपमान करू नये. मांस, मटण, दारू यापासून दूर राहावे. या दिवशी स्त्री अथवा पुरुषांनी कामवासना मनात आणू नये. कोणत्याही प्रकारचे तामसिक भोजन करू नये. यात्रा करू नये. सुखसुविधांचा त्याग करावा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.